देशातली राजकीय परिस्थिती सतत बदलते. ज्या पद्धतीने तृणमूल काँग्रेस पक्ष एकामागून एक फुटतोय, त्यांचे 19 खासदार म्हणतायत की आम्ही एनडीए सरकारला समर्थन देऊ इच्छितो. 64 आमदार म्हणतायत की आम्ही बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या विरोधात काम करू इच्छितो. आणि इकडे तृणमूल काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी काल 48 मिनिटं सोनिया गांधींना भेटल्या. आज अभिषेक बॅनर्जी राहुल गांधींना 90 मिनिटं त्यांच्याबरोबर चर्चा केली. एक वेगळीच चर्चा या सुरू आहे. ही सगळी चर्चा होत असताना दिल्लीमध्ये इंडिया अलायन्सची एक बैठकही झाली आणि जिथे काँग्रेसच्याच सहयोगी पक्षांनी म्हणजे इंडिया अलायन्सच्या सहयोगी पक्षांनी काँग्रेस पक्षावर प्रश्न उपस्थित केला. त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. कोऑर्डिनेशनचा मुद्दा उपस्थित केला. समाजवादी पार्टीचं म्हणणं होतं की कोऑर्डिनेशन इलेक्शनच्या आधी व्यवस्थित झालं पाहिजे. तेजस्वी यादव पण तेच म्हणाले की अचानक सीट शेअरिंगवरती चर्चा सुरू होते. लेफ्ट पार्टीचं म्हणणं होतं की काँग्रेस आम्हालाच भाजपची बी टीम ठरवते. शिवसेनेचं म्हणणं होतं की पंतप्रधान पदाचा चेहरा आपण निवडणुकीपूर्वी घोषित केला पाहिजे. अशा अनेक मुद्द्यांवरती चर्चा झाली आहे. पण एक ठरलंय की इंडिया अलायन्स आता दर 2 महिन्यांनी भेटणार आहे. राजदीप माझ्याबरोबर आहेत. पण राजदीप, ही सगळी चर्चा तर झालेली आहे, पण दुसऱ्या बाजूला तुम्ही एक लेख लिहिला आणि तुमचं म्हणणं आहे की इंडिया अलायन्स 2.0 नाही तर काँग्रेसला 2.0 म्हणजे काँग्रेसमध्ये बदल होणं कुठेतरी आवश्यक आहे. काँग्रेसमध्ये बदल होतील, पण सध्या प्रश्न इंडिया अलायन्स समोर हा आहे की त्यांचे जे रिजनल पक्ष त्यांचे सहकारी होते तेच एकामागून एक संपतायत. त्यांची ताकद संपते. ज्यांच्या भरोशावरती काँग्रेस पक्षाचा विचार होता की इंडिया अलायन्स करून आपण भारतीय जनता पार्टी आणि एनडीएला चॅलेंज म्हणून समोर उभं राहू. ते बघा साहिल, मी लेखात असं लिहिलंय की देशात एक काँग्रेस परिवार आहे, जसं संघ परिवार आहे की संघाबरोबर ज्या विचारधाराबरोबर जे लोक जोडलेले आहेत तसे असेही लोक आहेत जे एका काळी काँग्रेसमध्ये होते. मग तुम्ही महाराष्ट्रात शरद पवारांना घ्या किंवा बंगालमध्ये ममता बॅनर्जीला घ्या किंवा आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डींना घ्या. आणि त्यांनी पण रिजनल पार्टी सुरू केले. ममता बॅनर्जींनी तृणमूल काँग्रेस मला वाटतं 1996 मध्ये सुरू केली. त्यांचा विरोध होता काही काँग्रेसी नेत्यांविरोधात, त्यांनी ही पार्टी सुरू केली. शरद पवारांचा विरोध सोनिया गांधी एकाप्रमाणे सोनिया गांधीच्या फॉरेन ऑरिजिनच्या विषयावर विरोध होता. जगनमोहन रेड्डींचं पण म्हणणं होतं की मला नेता करा नाहीतर मी सोडणार. हे सगळे लोक सोडून गेले. त्यांना जर तुम्ही परत आणलं तर त्यांची पण ताकद वाढणार आणि तुमची वाढणार. हे जे रिजनल पार्टी झालेत, जे क्षेत्रीय पार्टीज आहेत, काय त्यांचा काय प्रॉब्लेम आहे? त्यांच्याकडे कुठली सेकंड लाईन लिडरशिप नाहीये. तर जसंही ममता बॅनर्जी बंगालच्या इलेक्शनमध्ये त्यांना हरवलं तर त्यांची पार्टी जी आहे ती हळूहळू कमी होत चालली आहे. हे एमपी एमएलए का सोडतात? आहे काय झालंय, बीजेपीने एक डबल इंजिन मॉडेल सुरू केली आहे. डबल इंजिन म्हणजे काय? तुम्ही जर विरोधी पक्षांचे नेते असाल किंवा विरोधी पक्षांचे एमएलए खासदार किंवा आमदार असाल तर तुमच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये केंद्र सरकार काय करतंय की विरोधी पक्षांना सांगते तुम्ही आमच्या बरोबर या, जर नाही आला तर आम्ही तुम्हाला बेनिफिट देणार नाही. तर हे जे रिजनल पार्टीज आहेत, विशेषतः टीएमसी सारखी पार्टी किंवा महाराष्ट्रात शिवसेना जे एका काळी बीजेपी बरोबर होती, त्यांना हळूहळू बीजेपीने टेक ओव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. कारण की बीजेपीला कळलेलं 10-15 वर्षापूर्वी कळलेलं की हे जे रिजनल पार्टीज आहेत हे आम्हाला खरं टक्कर देऊ शकतील, विशेषतः स्टेट विधानसभेच्या इलेक्शन निवडणुकीत. तर त्यांनी बरोबर स्ट्रॅटेजी करून ह्या पार्टींना कसं कमजोर करायचा ह्याचा पूर्णपर्यंत प्रयत्न केलाय. म्हणून माझं म्हणणं आहे की ह्यांना जर आपल्या एका प्रमाणात तुम्ही म्हणू शकता हा जीवन मरणचा प्रश्न आहे त्यांच्या समोर, अस्तित्वाचा प्रश्न आहे. जर तुम्हाला आपलं अस्तित्व वाचवायचं असेल तर तुम्हाला अलायन्स किंवा मर्जर करावा लागेल ह्या काँग्रेस परिवार बरोबर. म्हणजे देशासमोर 2 ऑप्शन्स असतील, एक संघ परिवार आणि एक काँग्रेस परिवार. आणि मग देशासमोर लोक डिसाईड करतील तुम्हाला कोणाबरोबर जायचंय, संघ परिवार बरोबर जायचंय
की काँग्रेस परिवार बरोबर जायचं. पण राजदीप, ह्याच्यामध्ये एक या आर्ग्युमेंटमध्ये एक डिफेक्ट आहे कुठेतरी, कारण सगळेच जे पक्ष आहेत ते काँग्रेस परिवारातनं बाहेर पडलेले पक्ष नाही आहेत. आपण म्हणू शकतो की BRS आहे, शरद पवारांचा पक्ष आहे, किंवा ममता बॅनर्जींचा पक्ष आहे, YSRCP आहे, की जे काँग्रेस परिवारातनं तयार झालेले पक्ष आहेत. आणि मूळतः हे पक्ष जे तयार झाले ते हे नेते स्वयंभू असल्यामुळे त्यांना असं वाटत होतं की काँग्रेसमध्ये त्यांचं जे कॅलिबर आहे त्यानुसार त्यांना महत्त्व दिलं जात नाही, आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की त्यापेक्षा आपणच आपला एक पक्ष निर्माण करावा आपल्या राज्यामध्ये आणि त्याच्यानुसार आपण आपला पक्ष पुढे चालवावा, आणि म्हणून त्यांनी हा पक्ष सुरू केलेला होता. पण या पार्श्वभूमीवरती जर आपण बघितलं तर पहिला प्रश्न हाच राहील की मग हे पक्ष का आता काँग्रेसमध्ये सामील व्हायचा प्रयत्न करतील, आणि दुसरा प्रश्न ह्याच्यामध्ये हा निर्माण होतो की त्यांच्या पलीकडे समाजवादी पार्टीसारखा पक्ष असेल, किंवा राष्ट्रीय जनता दलासारखा पक्ष असेल, लेफ्ट पार्टीज असतील, DMK सारखा पक्ष असेल, ते तर काही काँग्रेस म्हणजे BJPच्या विरोधातले पक्ष असतील, पण काँग्रेस परिवारातले पक्ष नसणार आहेत. त्यामुळे ते त्या पद्धतीने आपलं काम करणारच आहेत. ते का म्हणून काँग्रेसमध्ये सामील होतील? नाही, ते काँग्रेसमध्ये सामील होणार नाही साहेल, पण तुम्ही त्यांच्याबरोबर अरेंजमेंट तरी करू शकता ना. काय झालंय, इंडिया अलायन्स काय आहे, इंडिया अलायन्स मध्ये काँग्रेस एक पक्ष राहिलाय, एक पक्ष आहे. BJP एक मॅग्नेट आहे, लोक BJP कडे आकर्षित होऊन येतात आहे, कारण की त्यांना सत्ता मिळते. काँग्रेसला पण ती मजबूती दाखवावी लागेल. म्हणून मी म्हणतोय जे एका काळी काँग्रेसच्या सिस्टम मध्ये होते तुम्ही त्यांना एकत्र करा, हा पहिला स्टेप आहे. त्याच्यानंतर हे जे पार्टीज आहेत ज्यांचा तू उल्लेख आता केलास, जसं DMK असो, किंवा आता तर विजयची पार्टी आहे TVK, किंवा इतर समाजवादी पार्टी आहे, राष्ट्रीय जनता दल आहे. मी आता गोव्यात आहे, गोव्यात एक लहान पार्टी आहे गोवा फॉरवर्ड, विजय सरदेसाईंची पार्टी. विजय सरदेसाई एका काळी काँग्रेसचे युवा नेता होते. तुम्ही त्यांना बरोबर घेऊन इलेक्शन मध्ये जा, सगळ्यांना तुम्ही एकत्र करा. त्याच्यानंतर जे अँटी BJP पार्टी झाले त्यांच्याबरोबर तुम्ही डील करा किंवा अग्रीमेंट करा. मग तुम्हाला ती मजबूती, ती ताकद, ती शक्ती मिळेल. आणि केवळ इलेक्शनच्या अगोदर नाही, तुम्हाला आता 2029 तुमचं जर टार्गेट असेल ते आता तुम्हाला सुरू करावं लागेल. 3 वर्ष तुम्ही एक कॉमन मिनिमम प्रोग्राम करा, एजेंडा करा, आणि नंतर जो मोठा प्रश्न आहे की नेतृत्व कोण करणार, हा प्रश्न तुम्ही नंतर सुटवू शकता. आता तुमच्या समोर मोठा प्रश्न आहे. लोक विचारतात की तुम्ही राज्यात जेव्हा इलेक्शन होतात तेव्हा एकामेकाच्या विरोधात लढवतात. तसं बंगालमध्ये TMC आणि काँग्रेस एकामेकाच्या विरोधात लढले, पण केंद्रात तुम्ही एकत्र आहात, हे चालणार नाही. म्हणून मी म्हणतोय तुम्ही जर एकत्र आला तर कमीच्या कमी तुमचं कोऑर्डिनेशन तरी वाढेल, आणि कोऑर्डिनेशन वाढल्यानंतर तुम्ही एक मॅनिफेस्टो कॉमन आणा लोकांसमोर. कारण की काय आहे, नरेंद्र मोदी आणि BJPचं एक त्यांना ॲडव्हान्टेज आहे, क्लॅरिटी आहे की बघा ही आमची विचारधारा आहे, हे आमचे नेते आहेत, हा आमचा प्रोग्राम आहे, ही आमची मशीन आहे. तुमच्याकडे स्ट्रॅटेजी कुठे आहे? BJP कडे क्लिअर स्ट्रॅटेजी आहे, आम्हाला पाहिजे एक ऑपोजिशन मुक्त भारत, आम्हाला प्रत्येक राज्यात जायचं आणि आमची ताकद आम्हाला वाढवायची आहे. जिथे आम्हाला कोणाबरोबर अलायन्स करायचं असेल आम्ही करू. आणि एका काळी चंद्रबाबू नायडूंनी नरेंद्र मोदीला टेररिस्ट म्हणाले, आणि आज तुम्ही त्याच TDP बरोबर आंध्र प्रदेशमध्ये तुम्ही अलायन्स केलाय. एका काळी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि BJP एकत्र होती, नंतर फुटली, पण तुम्ही शिंदे सेनेबरोबर गेलात. तर BJP सुविधा अनुसार आपलं राजकारण करते, पण त्यांची स्ट्रॅटेजी आहे. ऑपोजिशन कडे स्ट्रॅटेजी नाहीये, आणि जोपर्यंत त्यांना स्ट्रॅटेजी नसेल तोपर्यंत ते BJP आणि नरेंद्र मोदीला हरू शकणार नाही. त्याचबरोबर हा पण एक फरक आता हळूहळू होईल असं वाटतं का? कारण ज्या पद्धतीने रिजनल सत्रप्स की ज्यांचं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व होतं, त्यांची स्वतःची ताकद तर कमी झालेलीच आहे, पण त्याचबरोबर राष्ट्रीय पक्षांना, काँग्रेस असेल किंवा BJP असेल, त्यांच्यासाठी न्यूसन्स क्रिएट करण्याची, त्यांना त्रास देण्याची शक्तीसुद्धा त्यांची कमी झाली. अशा परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने सरकारच्या साईडला भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व निर्विवादपणे मान्य केलं गेलं आहे, त्याच पद्धतीने विरोधी पक्षांमध्ये सुद्धा काँग्रेसचं नेतृत्व निर्विवादपणे मान्य करायला आता कुठल्याही पद्धतीने अडसर राहणार नाही.
याकडे सुद्धा आता हे वळताना आपल्याला बघायला मिळत आहेत का? ज्या पद्धतीने अभिषेक बॅनर्जी जाऊन राहुल गांधींशी चर्चा करतायत, ममता बॅनर्जी सोनिया गांधींशी जाऊन चर्चा करतायत, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर आपण बघितलं तर ह्याची सुरुवात कुठेतरी होईल असं वाटतं का? सुरुवात तर झाली आहे, पण माझा एवढाच प्रश्न आहे, 6 महिन्यापूर्वी तुम्ही का नाही केलं? तेव्हा तुमचा अहंकार होता. तेव्हा ममता बॅनर्जींना पण वाटलं की मी बंगाल एकला चालो रे, मी जिंकू शकीन. आता तुम्हाला कळलंय की तुम्हाला एकत्र व्हावं लागेल आणि चांगली गोष्ट आहे. माझं म्हणणं आहे की तुम्ही एकत्र या ना, तुम्ही एकामेकाशी बोलणं सुरू करा, कोऑर्डिनेशन सुरू करा. आणि ज्या प्रकाराने ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधींचं जे रिलेशनशिप आहे ते पुष्कळ वर्षापासून आहे. कारण की राजीव गांधींनी ममता बॅनर्जींना पहिला मोठा पॉलिटिकल ब्रेक दिलेला 1984 मध्ये, जेव्हा ममता बॅनर्जी पहिल्यांदा लोकसभेत आली. तर त्यांचा एक मोठा 40 वर्षांचा एक म्हणजे एक फॅमिली, एक तुम्ही म्हणू शकता एक रिलेशनशिप आहे. अभिषेक बॅनर्जी जे आहेत आणि राहुल गांधी त्यांची पण ट्युनिंग आहे. पण ट्युनिंग होऊन चालणार नाही, तुम्हाला एकत्र काम करावं लागेल. आता सुप्रिया सुळे आणि राहुल गांधीची ट्युनिंग मी आम्हाला सगळे सांगतात चांगली आहे, पण मग तुम्ही एकत्र काम का करत नाही? पूर्णपणे एक अलायन्स करून फक्त महाराष्ट्राचे इलेक्शन आले मग आम्ही एकत्र काम करून चालणार नाही. तुम्हाला डे टू डे पार्लमेंटमध्ये, पार्लमेंटच्या बाहेर एकत्र काम करावं लागेल. कारण की नाहीतर बीजेपीना एक ऑपोजिशन मुक्त भारत पाहिजे साहिल, हे आता स्पष्ट आहे. त्यांना पूर्णपणे 2/3 जर बहुमत लोकसभेत मिळाली तर ते नवीन नवीन हे आणणार, लेजिस्लेशन आणणार, 1 नेशन 1 इलेक्शन, विमेन्स रिझर्वेशन, हे सगळं. पण तुम्ही जर तुम्हाला बीजेपीला पार्लमेंटमध्ये पण टक्कर द्यायची असेल तर तुम्हाला एकत्र काम करावं लागेल. आता तुम्ही डीएमकेला सोडलं का? सोडलं कारण की तुम्हाला सत्ता पाहिजे होती तामिळनाडूमध्ये. 2 मंत्री मिळाले, 1 राज्यसभा. पण 20 वर्षाच्या तुमच्या अलायन्स पार्टनरला तुम्ही सोडलंय. आता त्याचा तुम्हाला परिणाम होणार पार्लमेंटमध्ये, कारण की डीएमकेचे 22 खासदार आहेत. मग काय होणार तुमचं? तर हा मग त्यांची पूर्णपणे लॉंग टर्म स्ट्रॅटेजी मला ऑपोजिशनची दिसत नाही. आज ममता बॅनर्जी सोनिया गांधी बरोबर आहेत, राहुल गांधी अभिषेक बॅनर्जी बरोबर आहेत. पण इलेक्शनच्या 1 दिवसा अगोदर बंगालमध्ये राहुल गांधींनी टीएमसी वर टीका केली की ही भ्रष्ट पार्टी आहे आणि ह्यांची काही डील आहे बीजेपी बरोबर, 2 महिन्यापूर्वीच. मग लोकांसमोर तुम्ही कसं जाणार आणि म्हणणार नाही आता आम्ही एकत्र आलोय? तुमची परिस्थिती वाईट झाली आहे म्हणून तुम्ही एकत्र येतात, हे डेस्परेशन मध्ये आहे. हे जर तुम्हाला सोडवायचं असेल तर एकत्र तुम्हाला राहावं लागेल. अजून एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये, आपण अनेकदा याबद्दल चर्चाही केलेली आहे. आता ही परिस्थिती बदलली असं तुम्हाला वाटतं का? कारण कसं आहे की बऱ्याचशा या रिजनल फोर्सेसचं असं म्हणणं होतं, भले ते काँग्रेसमधनं जरी बाहेर पडले असतील तरी त्यांचं म्हणणं होतं की आपण बंगालचं उदाहरण घेऊया की त्या ठिकाणी लेफ्ट पार्टीचं अनेक वर्षांपासून सरकार होतं. काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी असून सुद्धा काँग्रेस पक्षाला त्यांचं सरकार कधीही टॉपल करता आलं नाही, किंवा ते त्या परिस्थितीतही कधी पोहोचू शकले नाहीत की जिथे ते लेफ्ट समोर चॅलेंज म्हणून उभे राहू शकतील. अशा परिस्थितीमध्ये तृणमूल काँग्रेसमधूनच बाहेर पडून ममता बॅनर्जी फॉर्म करतात आणि 10 वर्षामध्ये साधारण 15 वर्षाची त्यांची लढाई राहिली आणि त्याच्यानंतर त्यांनी CPMचं सरकार, लेफ्टचं सरकार त्यांनी तिकडे टॉपल करून दाखवलं. तिकडे त्यांचं स्वतःचं सरकार आलं. अनेक ठिकाणी या पक्षांचं असं म्हणणं असतं की काँग्रेस पक्ष त्या राज्यामध्ये एक्झिस्टिंग जे सत्ताधारी आहेत त्यांच्यासमोर उभं राहू शकत नाही. याउलट जर आम्ही रिजनल फोर्सेस फॉर्म केल्या तर मात्र आम्ही त्यांना टॉपल करू शकतो. अनेक ठिकाणी ही उदाहरणं आपल्याला बघायला मिळू शकतात. अशा परिस्थितीमध्ये आता काँग्रेसमध्ये गेल्याने हा प्रश्न सुटणार आहे का? काँग्रेस पक्षाचे जे इंटरनल इश्यूज आहेत त्याच्यामध्ये त्यांना काही फरक करावा लागणार? कारण तुम्ही जर या नेत्यांना पुन्हा आपल्या पक्षामध्ये सामील करून घेणार असाल, एक पक्ष तुम्ही सामील करून घेणार असाल, त्यांचं महत्त्व, त्यांच्या इतर गोष्टी, डिसिजन मेकिंग प्रोसेस, या सगळ्या गोष्टींबद्दल काँग्रेसमध्ये अनेक बदल करावे लागतील असं तुम्हाला वाटतं? कारण त्या पद्धतीचे बदल करायची तयारी ही काँग्रेस पक्षामध्ये आत्ताच्या परिस्थितीमध्ये आहे का? 100% बदल करावा लागेल. आता तुम्ही बंगालचं उदाहरण दिलं. बंगालमध्ये काय पुष्कळ वर्षापासून अध्यक्ष कोण होते तिथे? अधीर रंजन चौधरी. हे ममता बॅनर्जीचे विरोधी, त्यांचं पटत नव्हतं. मग तुम्ही अलायन्स कसं करणार? जर तुम्ही एकामेकावर रोज टीका केली तर चालणार नाही. काँग्रेसमध्ये पण जसं तू म्हणालास ग्रुपिझम खूप आहे. प्रत्येक व्यक्ती म्हणतात हा माझा ग्रुप, हा गुट माझा, हा गट तुमचा, तसं चालणार नाही. काँग्रेसमध्ये नेतृत्वांना पण बदल करावा लागेल.
काँग्रेसमध्ये नवीन एनर्जी आणावी लागेल, नवीन लोकांना तुम्हाला संधी द्यावी लागेल, हे सगळं तुम्हाला करावं लागेल. आणि एक डिसिप्लिन, एक कुठल्याही संघटनेत डिसिप्लिन जर नसलं तर कोणी कोणाबरोबर काही म्हणत असतं. आता भाजपमध्ये नरेंद्र मोदी एवढे ताकदवर आहेत म्हणून लोक एकामेकावर टीका करत नाही. भाजपमध्ये पण ग्रुप आहेत, पण मोदीजींनी एक सिस्टम, एक ऑर्गनायझेशन तयार केलंय आणि अमित शहाची पण कदाचित त्यांना भीती आहे. तर म्हणून ते काँग्रेसमध्ये तुम्ही आता बघा ना, 1 वर्षापासून DK शिवकुमार आणि सिद्धरामय्याचं एकामेकाशी पटत नव्हतं कर्नाटकात. 1 वर्ष लागला तुम्हाला सत्ता बदला, तुम्ही मुख्यमंत्री परिवर्तन करण्यासाठी 1 वर्ष लागला. तसं चालणार नाही. तुम्हाला आता एक सिस्टम तयार करावी लागेल. जर तुम्ही हा जो काँग्रेस परिवार बद्दल मी म्हणतोय, तर नक्की ह्या रिजनल लीडरला पण बदलावं लागेल. आता शरद पवार जर उद्या म्हणाले की मी एनसीपी काँग्रेस बरोबर मर्ज करणार आहेत, तर शरद पवार एक मोठे नेते आहेत महाराष्ट्राचे आणि देशाचे पण मोठे नेते, 86 वर्षाचे आहेत. त्यांना तुम्ही तेवढं हे देणार की नाही, इम्पॉर्टन्स देणार की नाही, की शरद पवार जर आमच्या बरोबर असते तर ते आमचे मार्गदर्शक राहणार की नाही, हे सर्व तुम्हाला अगोदरपासून तयार करावं लागेल. सोपं नाहीये, पण दुसरा कुठला मला पर्याय दिसत नाहीये आज विरोधी पक्षांसमोर. तुम्हाला नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या बीजेपीला टक्कर द्यावं तर तुम्हाला बदचाल, चरित्र, चेहरा हे सगळं तुम्हाला बदलावं लागेल. यापैकी कुठल्या गोष्टी विरोधी पक्ष बदलू शकतात यावरती आपण लक्ष ठेवूया. राजदीप, धन्यवाद, तुम्ही हे विश्लेषण आमच्या प्रेक्षकांसमोर ठेवलं त्याबद्दल. 2024 मध्ये ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस कोणाला अपेक्षाही नव्हती की जे ताकदवान झालेले विरोधी पक्ष आहेत 3 वर्षामध्येच त्यांना पुन्हा एकदा आपल्या अस्तित्वाचा विचार करावा लागेल. आणि तोच अस्तित्वाचा विचार आता त्याच विरोधी पक्षांमधल्या अनेक पक्षांना करावा लागतो. आणि त्यामुळेच पुन्हा एकदा ही चर्चा सुरू झाली आहे की 90च्या दशकामध्ये काँग्रेस पक्षापासून एकामागून एक दूर गेलेले पक्ष आता पुन्हा एकदा काँग्रेस पक्षामध्ये मर्ज होतात का, आणि ते जर काँग्रेसमध्ये विलीन झाले तर काँग्रेसची आत्ताची जी स्थिती आहे त्याच्यामध्ये त्यांना काही बदल करावे लागतील, त्याची तयारी कुठेतरी काँग्रेस पक्षाची आहे का, ही चर्चा या माध्यमातून करायचा प्रयत्न होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता. आणि मुंबई तकचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर आमचे अपडेट्स मिळू शकतात. बघत राहा मुंबई तक.